नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपला कृषी बाबा शुभम इंगोले बोलून राहिलेलो. आज रोजी आपण आलेलो पानकनेर गाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली या ठिकाणावरून. तर आपण माझ्या मागे बघू शकता, ही नर्सरी आहे. नर्सरी म्हणजे ही संतोष पाटील शिंदे यांची नर्सरी आहे, जिचं की नाव आहे आदित्य नर्सरी पानकनेर गाव. तर आपण माझ्या मागे बघू शकता, ही नर्सरी जवळपास 8 ते 10 एकरमध्ये मिरचीचे रोप आहेत. तिच्यात अजून आपले वांगे, वांग्याबरोबरच झेंडू, त्याचप्रमाणे इकडे आपले शेवग्याच्या शेंगाचे रोप सुद्धा आहेत. शेवगा, त्याचबरोबर हे पपयाचे सुद्धा रोप आहेत आणि फुलगोबी, पानगोबी सर्व प्रकारचे रोप यांच्या नर्सरीमध्ये आज रोजी अवेलेबल आहेत. तर इकडे कॅमेरा फिरवा एकदा दादा. तर यांनी ही नर्सरी, मी त्यांना विचारलं होतं, तर त्यांनी सांगितलं होतं ही नर्सरी त्यांनी फक्त 1 गुंठ्यातून चालू केली होती आणि आज रोजी यांची ही नर्सरी जी ती 8 ते 10 एकरामध्ये फैललेली आहे. आणि या नर्सरीसाठी त्यांनी पाण्याचं नियोजन म्हणून ही मागे आपण विहीर बघू शकता. ही विहीर त्यांनी स्वतःच्या स्वखर्चातून जवळपास 200 फुटाचा या विहिरीचा घेरा आहे आणि 100 फूट खोल आहे ही विहीर. त्यांनी आम्हाला माहिती दिली होती त्या स्वरूपाची. आणि ह्या नर्सरीसाठी सुद्धा त्यांनी कोणत्या स्वरूपाचं अनुदान न घेता जवळपास 8 ते 10 एकरावर आज रोजी ही पूर्ण प्रोजेक्ट राबवलेला आहे. आणि आपल्याला जर रोपं पाहिजे असतील तर आपण या नर्सरीला भेट देऊन, मला सुद्धा ही नर्सरी खूप आवडली. आपण सुद्धा या नर्सरीला भेट देऊन इथून ऑनलाईन सुद्धा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, रोपं मागवू शकता. तर व्हिडिओला पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.